नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनु राशीच्या व्यक्तींना मार्च 2026 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. धनु राशीच्या व्यक्तींना हा महिना उत्साहवर्धक आहे असं म्हणता येईल. तक्रारीच्या शरीराच्या काही विशेष तक्रारी दिसत नाही आहेत, पण उत्साहाने सगळे कार्य केल्यास त्यांचा उत्साह आनंदित आणि द्विगुणित होईल असा विश्वास मला या ठिकाणी दिसून येतो. आरोग्य जर आपलं चांगलं असेल तर बाकी सगळ्या गोष्टी करायला आपला उत्साह चांगला राहतो आणि तसंच आपलं आरोग्य या महिन्यात चांगलं राहणार आहे. म्हणून त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्या असा मी या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला सल्ला देईन. जी वैवाहिक जीवनातली जोडपी आपल्या मुलांची प्रतीक्षा करीत आहेत, पहिल्या अपत्यांची प्रतीक्षा करीत आहेत, त्यांना या महिन्यात शुभवार्ता कानावर येईल. त्यांची ती चिंता जी आहे, जी ट्रीटमेंट जी करत आहेत त्याला या महिन्यात यश येणार आहे असं दिसून येतं. आता आलेलं यश योग्य प्रकारे जपायचं आणि त्याचा आपण उत्तम लाभ करून घ्यायचा ही पुढची जबाबदारी आहे. म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करू नये असा माझा सल्ला या ठिकाणी दाम्पत्यांना राहील. एकमेकांमध्ये समजूतदारपणा वाढेल आणि काही गोष्टींवर सुवर्णमध्य दिसून येईल. वैवाहिक चिंता जी आहे ती मिटून जाईल. प्रेमविवाह असे जे काही प्रेमप्रकरणात काही तरुण तरुणी जर असतील तर त्यांनी आपले जे विषय आहेत ते घरपर्यंत न्यायला हरकत नाही, घरी डिक्लेरेशन द्यायला हरकत नाही आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे त्यासाठी आपल्या घरातील मंडळींचा जो काही सहभाग अपेक्षित आहे त्याकडे लक्ष वेधून द्यावं. धनुराशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यात आपल्या कामाला उत्तम प्रतिसाद आपल्या सहकारी मंडळींकडून मिळणार आहे. आपल्या हाताखालील कामगार, नोकरवर्ग, आपले कलीग आणि आपले सिनियर्ससुद्धा आपल्याला खूप सहाय्य या महिन्यात चांगलं करणार आहेत की जेणेकरून तुम्हाला आणखीन उत्साह येऊन हे काम वाढवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. नवीन नवीन तुमच्या स्वतःच्या संकल्पना तुम्हाला तुमच्या रोजच्या कामात आणता येतील. काही वेळेला असं असतं सिनियरकडून परवानगी मिळत नाही तेव्हा तुमच्या आयडियाज तुम्ही आणू शकत नाही, पण हा महिना तसा नाही आहे. तुमचा वैयक्तिक काही आयडियाज जर असतील तर त्या तुम्हाला संधी अशी मिळेल त्या तुम्ही त्याच्यात इम्प्लिमेंट करू शकता, एक्झिक्यूट करू शकता आणि त्यामुळे आलेलं यश जे आहे ते कसं काय चांगलं राहील आणि कसं काय चांगलं सगळ्यांना मिळेल याबद्दल तुम्ही आनंददायी राहू शकता. धार्मिक कार्यामध्ये आध्यात्मिक यश जे आहे ते आपले मिळवण्याकडे आपला कल राहील आणि आपलं अध्यात्म जे आहे, साधना जी आहे ती साधना तुमची या महिन्यात खूप चांगली तुम्हाला साध्य होईल. साधना करणे किंवा आपण स्वतः मेडिटेशन करणे जे आहे दीर्घकाल ते तुम्हाला या महिन्यात साध्य होईल. त्याचप्रमाणे आपल्या मित्रमंडळी किंवा नुकतीच ओळख झालेले जे लोक असतात त्यांच्यावर खूप विश्वास टाकू नये, कारण असं दिसून येतं त्यांच्यामधून तुम्ही फसवले जाल. काही वेळेला असं असतं की नवीन ओळख होते, ती ओळख पटापट वाढत जाते आणि त्या वाढीतून आपल्याला काही नवीन काहीतरी गोष्टी आपल्याला समोर येतात आणि त्यामध्ये आपण आपलं जे पैसे आहेत ते गुंतवणूक करणे, विश्वास टाकणे आणि अशा काही गोष्टी करतो की ज्यातून आपल्याला नुकसान होण्याची शक्यता दिसून येते. त्यामुळे जोपर्यंत आपला समोरील व्यक्तीवर विश्वास जो आहे तो पात्र ठरत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीच्या जास्त जवळीक वाढवू नये, नाहीतर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल. कारण अशा चटकन झालेल्या ओळखी, चटकन झालेली, वेगात झालेली प्रगती आहे ओळखीची, ते पुढे धोक्याचं कारण ठरू शकते. तरुण तरुणींनी विशेषतः याबद्दल नीट लक्षपूर्वक ऐकावं, कारण अशी ओळख होते त्यानंतर तुम्ही नको त्या प्रवाहात वाहत जाता आणि नको इतके पुढे जाता की त्यातून मागे फिरणं तुम्हाला नंतर पश्चात्ताप होतो. तर अशा ओळखीतून तुम्ही खूप हातपाय पसरून पुढे जाऊ नका असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. आपल्या स्वतःच्या घरात काही गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असतील,
काही खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा महिना अनुकूल आहे असं म्हणता येईल. घरासाठी खर्च करणे, आपल्याला नवीन घर जर घ्यायचं असेल म्हणजे आहे ते घर ठेवून छोटी इन्व्हेस्टमेंट करायची असेल घरासाठी तर ह्यासाठी हा महिना चांगला आहे की जेणेकरून तुम्हाला थोडे पैसे त्यामध्ये घरासाठी गुंतवता येतील. एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट असं म्हणता येईल ती तुम्ही या महिन्यात करू शकता. उत्पन्नाचं साधन जे आहे ते तुम्हाला योग्य प्रकारे मिळत आहे आणि त्या साधनातून तुम्ही कसं काय ते वाढवायचं किंवा कसं त्याचं नियोजन करायचं हे सल्लागाराला भेटून ठरवा, तुमच्या डोक्याने करू नका. कौटुंबिक वातावरण तुमचा जे आहे ज्येष्ठ मंडळींचा तुम्हाला सल्ला, मुलाचा सल्ला, मार्गदर्शनाचा सल्ला या महिन्यात तुम्हाला मिळेल. तो तुम्ही शिरोधार्य माना, त्यांचा शब्द पाळा आणि त्याचं उल्लंघन मात्र या महिन्यात करू नका. कोर्ट कचेरी असे जे काही दावे असतील त्यातूनसुद्धा पॉझिटिव्ह रिझल्ट या महिन्यात तुम्हाला मिळू शकतात. मुलांच्या विवाहाबद्दल जर धनुराशीच्या व्यक्तींच्या काही समस्या असतील त्यासुद्धा या महिन्यात दूर होतील. मुलांच्या वैवाहिक जीवनासाठी मंगल कार्याविषयी सगळ्या गोष्टी पटापट घडायला लागतील असा हा महिना धनुराशीच्या व्यक्तींना दिसून येतो आहे. हे होतं धनुराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.